श्री स्वामी समर्थ. नमस्कार, मी नंदिनी. माझ्या यूट्यूब चॅनलवर तुमचं खूप मनापासून स्वागत करत आहे. तुमच्या मनातील सर्व चांगल्या इच्छा स्वामी महाराज पूर्ण करो ही स्वामींच्या चरणी प्रार्थना करते आणि आजच्या या नवीन व्हिडिओला सुरुवात करते. तर उद्या आहे वार मंगळवार, दिनांक 17 सप्टेंबर. या दिवशी आलेली आहे अनंत चतुर्दशी. त्याचबरोबर या दिवशी पौर्णिमा देखील प्रारंभ होत आहे आणि यामुळे या दिवसाचं महत्त्व खूप अधिक पटीने वाढलेलं आहे. अनंत चतुर्दशीच्या दिवशी आपण जे काही करतो ते आपल्याकडे अनंत राहते, म्हणजे ते कधीही संपत नाही. या अनंत चतुर्दशीच्या दिवशी म्हणजेच भगवान विष्णूंच्या अनंत रूपाची पूजा केली जाते. त्याचबरोबर या दिवशी गणपती बाप्पांचं विसर्जन देखील केलं जातं आणि यामुळे या दिवसाला विशेष महत्त्व दिले जाते. गणेश चतुर्थीपासून ते अनंत चतुर्दशीपर्यंत गणपती बाप्पा हे पृथ्वी तलावरती 10 दिवसांसाठी येत असतात आणि या 10 दिवसांमध्ये गणपती बाप्पांचे गणेश तत्व हे खूप जागृत अवस्थेमध्ये पृथ्वी तलावरती असतात. म्हणजे 1000 पटीने त्यांचे गणेश तत्व हे पृथ्वी तलावरती जागृत अवस्थेमध्ये असतात आणि ह्या वातावरणामध्ये आपण काही सेवा, काही पूजा, काही उपाय करतो तर त्याचे फळ देखील आपल्याला प्राप्त होते. आणि म्हणून आजच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला अतिशय प्रभावशाली असा उपाय सांगणार आहे. अंघोळीच्या पाण्यामध्ये आपल्याला ही एक वस्तू टाकायची आहे. ही वस्तू जर उद्याच्या दिवशी अंघोळीच्या पाण्यामध्ये आपण टाकली तर आपल्याकडे जो पैसा येतो तो इतका येईल की आपल्याला मोजता येणार नाही. इतका पैसा आपल्याकडे येईल. 7 पिढ्यांचं दारिद्र्य आपलं नष्ट होऊन जाईल आणि आपल्या ज्या काही कठीणातील कठीण इच्छा आहेत तर त्या नक्की पूर्ण होतील. असा हा अत्यंत प्रभावशाली उपाय कसा करायचा आहे याबद्दलची संपूर्ण माहिती आजच्या व्हिडिओमध्ये आपण जाणून घेणार आहोत. त्यामुळे तुम्ही कुठेही व्हिडिओ स्किप न करता शेवटपर्यंत नक्की बघा, जेणेकरून तुमच्यापर्यंत योग्य ती माहिती पोहोचेल. आपल्या चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि असेच माहितीपूर्ण व्हिडिओ पाहण्यासाठी बेल आयकॉनलाही प्रेस करा. म्हणजे मी जेव्हा नवीन व्हिडिओ अपलोड करेन त्याचं नोटिफिकेशन सर्वात अगोदर तुम्हाला भेटेल आणि तुम्ही एकही व्हिडिओ मिस करणार नाही. त्याचबरोबर कमेंट्समध्ये ओम गण गणपते नमः हे लिहायला देखील विसरू नका. व्हिडिओ आवडला, माहितीपूर्ण वाटला तर आपल्या मित्रपरिवारांसोबत शेअर देखील करा. आता पहा, हा जो उपाय मी तुम्हाला सांगणार आहे तर तो उद्या आपल्याला करायचा आहे. तर पहा, उद्याच्या दिवशी तुम्हाला जर ब्रह्ममुहूर्तावर उठून स्नान करणे शक्य झालं तर तुम्ही उद्याच्या दिवशी ब्रह्ममुहूर्तावर उठून स्नान करावे. कारण पहा, ब्रह्ममुहूर्तावरती दैवी शक्तींचा प्रभाव हा खूप जास्त प्रमाणामध्ये असतो. त्यामुळे आपल्याला त्या ऊर्जेचा खूप मोठा परिणाम आपल्यावरती झालेला बघायला मिळतो. तर पहा, बऱ्याच वेळा काय होतं, आपण खूप कष्ट मेहनत करतो परंतु आपल्या कष्टाला, मेहनतीला नशिबाची साथ मिळत नाही. आता ही नशिबाची साथ मिळण्यासाठी आपण जे काही कष्ट मेहनत करतो त्यासाठी आपल्याला काही उपाय देखील करायचे असतात. तर अशा काही विशिष्ट तिथी आहेत, तर या विशिष्ट तिथींवरती जे काही आपण उपाय करू तर त्याचे योग्य फळ आपल्याला प्राप्त होते. म्हणजे जे काही कष्ट मेहनत करतो त्याला नशिबाची साथ मिळत असते. त्याचबरोबर पैसा हा आपल्या घरामध्ये टिकून राहत नाही. पैसा आला की कोणत्या ना कोणत्या मार्गाने घरातून बाहेर निघून जातो आणि आपल्याकडे दारिद्र्य येते. तर हे दारिद्र्य, गरिबी सर्व दूर करण्यासाठी, त्याचबरोबर आपल्या काही इच्छा असतात पहा, त्या इच्छा पूर्ण करण्यासाठी आपल्याला हा जो उपाय आहे ना तर तो करायचा आहे. हा उपाय केल्यामुळे आपल्या धनासंबंधित समस्या दूर होतात. फक्त असं नाही तर आपल्या कुंडलीतले जे ग्रह दोष असतात ते सुद्धा दूर होऊन जातात. तर पहा, पैसा हा प्रत्येकाला हवा असतो. माझ्यापासून तर तुमच्यापर्यंत प्रत्येकजण ह्या लक्ष्मीसाठीच कष्ट करत असते आणि ही लक्ष्मी आपल्या घरात आली आणि ती जर स्थिर राहिली तर हे प्रत्येकालाच आवडते. त्यामुळे पहा, आपल्या घरात लक्ष्मी स्थिर राहण्यासाठी, आर्थिक समस्या आपल्या दूर होण्यासाठी आपल्याला हा उपाय उद्या करायचा आहे. पहा, एकदा आपल्याकडे लक्ष्मी प्रसन्न होऊन आली आणि ती घरामध्ये स्थिर जर झाली तर आपल्या ज्या काही समस्या, अडचणी, दारिद्र्य आहे तर ते संपुष्टात येते, म्हणजे ते संपूर्ण नष्ट होऊन जाते. पहा, उद्या आपल्याला अंघोळीच्या पाण्यामध्ये काही वस्तू टाकायच्या आहेत. त्यातली पहिली वस्तू जी आहे ती म्हणजे 2 हिरव्या वेलची आपल्याला अंघोळीच्या पाण्यामध्ये टाकायच्या आहेत. वेलची ही माता लक्ष्मीला आकर्षित करण्यासाठी खूप महत्त्वाची ठरली जाते. माता लक्ष्मीला वेल ही खूप आवडते, त्यामुळे माता लक्ष्मी आपल्या घराकडे आकर्षित होते. त्यानंतर आपल्याला ह्या अंघोळीच्या पाण्यामध्ये चिमूटभर लाल चंदन टाकायचं आहे. लाल चंदन जर तुमच्याकडे नसेल तर थोडंसं कुंकू टाकलं तरी चालेल. लाल चंदन
चंदन जर आपण अंघोळीच्या पाण्यामध्ये टाकले तर जी काही नकारात्मक ऊर्जा आहे तर ती संपूर्णपणे नष्ट होते आणि गणपती बाप्पांना लाल चंदन हे अतिशय प्रिय आहे। आपल्यामधले जे काही संकट अडचणी आहेत त्या सर्व दूर होतात, विघ्ने दूर होतात आणि गणपती बाप्पांचा विशेष आशीर्वाद आपल्याला प्राप्त होतो। यानंतर तुम्हाला थोडेसे गंगाजल आहे तर ते सुद्धा अंघोळीच्या पाण्यामध्ये टाकायचं आहे। तर पहा, पौर्णिमेच्या दिवशी अंघोळ करण्यासाठी बरेच जण नदी तलावावरती जात असतात आणि पवित्र नदीमध्ये जर स्नान केलं तर त्याचं पुण्य आपल्याला अधिक पटीने प्राप्त होते। त्यामुळे आपल्याला प्रत्येकालाच नदीवर जाणं शक्य होत नाही, त्यामुळे आपल्याला अंघोळीच्या पाण्यामध्ये थोडंसं गंगाजल टाकायचं आहे। आता हे गंगाजल पवित्र गंगेमधून आणलेलं असेल तरी चालेल, त्याचबरोबर जर तुम्ही एखाद्या पूजेच्या साहित्याच्या दुकानातून जरी आणलं तरीसुद्धा चालेल। 1 चम्मचभर गंगाजल आपल्याला टाकायचं आहे। हे गंगाजल टाकल्याने सुद्धा आपल्याला पवित्र गंगेमध्ये स्नान केल्या इतकं पुण्य प्राप्त होते। गंगाजल जर तुमच्याकडे नसेल तर तुम्हाला शुद्ध गाईचं दूध टाकायचं आहे। त्याचबरोबर थोड्याशा अक्षता देखील आपल्याला अंघोळीच्या पाण्यामध्ये टाकायच्या आहेत। यानंतर तुम्हाला या पाण्याने स्नान करायचं आहे। हे स्नान करत असताना अतिशय प्रभावशाली मंत्राचा उच्चार करायचा आहे। ओम नमो भगवते वासुदेवाय नमः या प्रभावी मंत्राचा जप तुम्हाला करायचा आहे। स्नान करत असताना तुम्हाला कोणतेही प्रकारचे वाईट विचार मनामध्ये आणायचे नाही, नकारात्मकता मनामध्ये आणायची नाही। अगदी सकारात्मक भावनेने तुम्हाला हे स्नान करायचं आहे। हे स्नान करत असताना तुमच्या मनामध्ये असा विचार यायला हवा की हे स्नान मी करत आहे तर यामुळे आपले जे काही संकट असतील, अडचणी असतील ह्या तर दूर होणारच आहेत आणि आपल्या इच्छा देखील पूर्ण होणार आहे। स्नान करून झाल्यानंतर स्वच्छ वस्त्र परिधान करायचं आहे। या दिवशी जर तुम्हाला व्रत करणं शक्य झालं तर आवर्जून या दिवशी तुम्ही व्रत करावे। जर तुम्हाला शक्य असेल तर तुम्ही या दिवशी आवर्जून व्रत करावे। या दिवशी जर व्रत केलं तर व्यक्तीच्या जीवनातील समस्या ह्या कायमच्या दूर होऊन जातात। तर पांडवांनी देखील हे व्रत करून युद्धामध्ये यश मिळवले होते, त्यामुळे तुम्ही सुद्धा आपल्या जीवनातील सर्व संकट अडचणी दूर होण्यासाठी, आपल्या आयुष्यात सुख शांती समृद्धी निर्माण होण्यासाठी या दिवशी व्रत हे आवर्जून करावे। हे व्रत करताना तुम्हाला दिवसभर फलहार घ्यायचा आहे आणि सायंकाळी तुम्हाला हे व्रत सोडायचं आहे। तर अशा पद्धतीने हे व्रत जे आहे तर ते करायचं आहे। त्याचबरोबर या दिवशी भगवान विष्णूंच्या अनंत रूपाची पूजा केली जाते, त्यामुळे तुम्हाला या दिवशी भगवान विष्णूंची विधिवत पूजा करायची आहे। गणपती बाप्पांचं विसर्जन करणार असाल तर या दिवशी गणपती बाप्पांची पण विधिवत पूजा करायची आहे। आवडतीचे फुलं दुर्वा त्यांना अर्पण करायचे आहेत आणि त्यांना आनंदाने निरोप द्यायचा आहे। तर पहा, अशा पद्धतीने तुम्हाला हा उपाय करून ह्या ज्या काही सेवा आहेत त्यासुद्धा करायच्या आहेत। तर चला इथेच थांबवते माझा व्हिडिओ तुम्हाला थोडा जरी आवडला असेल तर नक्की लाईक करा। चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा। परत भेटूया अशा छानशा व्हिडिओसोबत, तोपर्यंत श्री स्वामी समर्थ।